नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांचा अभिषेक कसा करावा याची माहिती घेणार आहोत। अभिषेक करणे म्हणजे काय, तर देवतेच्या मूर्तीला मंत्रोच्चार करत करत मुख्यत्वे पाणी किंवा पंचामृताने स्नान घालणे म्हणजेच अभिषेक करणे। अभिषेक करणे ही सुद्धा आपल्या महाराजांची एक सेवाच आहे। आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवतेची मूर्ती असेल तर तिचा रोज अभिषेक करणे आवश्यक आहे। याने त्या मूर्तीमधील देवी तत्व जागृत होऊन वाढत जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढते। स्वामी महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला रोजच्या रोज अभिषेक करायचा आहे, पण तुम्हाला कामामुळे किंवा इतर काही कारणांमुळे जर रोज अभिषेक करणे जमत नसेल तर कमीत कमी गुरुवारी तर अभिषेक नक्की करावा। तुमच्याकडे जर महाराजांचा फोटो असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करता येणार नाही, तर मूर्तीवरच आपल्याला अभिषेक करता येतो। सर्वप्रथम अभिषेक करण्याआधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर एका स्वच्छ तांबणामध्ये आपल्याला महाराजांची मूर्ती घ्यायची आहे आणि तिला आपल्याला पहिल्यांदा पाण्याने, पंचामृताने आणि परत एकदा पाण्याने असे स्नान घालून घ्यायचे आहे। स्नान घालताना मनातल्या मनात आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे। यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आता तांबणामधील हे स्नानाचे पाणी तुम्ही एखाद्या झाडामध्ये विसर्जित करू शकता। आता आपल्याला हे तांबण संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवाव्यात आणि मग आपल्याला त्याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आणि आता आपण अभिषेकाला सुरुवात करणार आहोत। तर अभिषेक करत असताना आपल्याला काही मंत्रस्तोत्रांचे पठण करायचे असते। तर अशा वेळेला आपण पळीने प्रत्येक वेळेला पाणी घालणे हे शक्य होणार नाही, ते थोडेसे अवघड जाऊ शकते। यासाठी बाजारामध्ये अभिषेक पात्र मिळते, तर ते आपल्याला घ्यायचे आहे आणि ते तांबणामध्ये ठेवून मूर्ती त्याच्या खाली ठेवायची आहे। म्हणजे आपण मंत्रस्तोत्र म्हणत असताना थेंब थेंब असे पाणी महाराजांच्या मूर्तीवर पडत राहील। अभिषेक पात्रातून पंचामृतांनी अभिषेक करू नका, कारण पंचामृत हे अभिषेक पात्रामध्येच अडकून राहू शकते। त्यामुळे अभिषेक पात्रातून जेव्हा पण अभिषेक कराल त्यावेळेला आपल्याला पाण्याचाच अभिषेक करायचा आहे। आता दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राचे नित्यसेवा स्तोत्र व मंत्राचे जे पुस्तक आहे त्यामध्ये श्री स्वामी स्तवन दिलेले आहे। आपल्याला तिथून सुरुवात करायची आहे। तर पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामी स्तवन म्हणायचे आहे। यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला एक माळ जपायची आहे। यानंतर गणपती अथर्वशीर्षाचे एकदा पठण करायचे आहे। यानंतर श्री सूक्त आणि पुरुष सूक्ताचे एक वेळा पठण करायचे आहे। हे झाल्यानंतर 21 श्लोकी पवमान सूक्त जे आहे त्याचे आपल्याला एकदा वाचन करायचे आहे। यानंतर गायत्री मंत्राचे 24 वेळा पठण करायचे आहे। यानंतर नवाण मंत्र एक माळ म्हणजे 108 वेळा पठण करायचे आहे। त्यानंतर श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचे एकदा पठण करायचे आहे। यानंतर 1 श्लोकी विष्णू सहस्त्रनाम मंत्राचे 11 वेळा पठण करायचे आहे। तर या सर्व स्तोत्र मंत्रांचे पठण करत करत आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे। जर तुम्हाला रोजच्या रोज एवढी सेवा करणे शक्य नसेल तर गुरुवारी तरी कमीत कमी महाराजांचा अभिषेक हा झालाच पाहिजे। जर तुम्हाला या सर्व स्तोत्रमंत्रांचे पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि एका बाजूला तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत राहा। आता आपला अभिषेक पूर्ण झाल्यानंतर जे काही तांबणामध्ये पाणी आहे ते आपल्याला तीर्थ म्हणून घरामध्ये सगळ्यांना थोडे थोडे द्यायचे आहे आणि उरलेले पाणी तुम्ही एखादी पेला किंवा वाटी यामध्ये भरून ठेवा आणि दिवसभरामध्ये तुम्ही ते थोडे थोडे पिऊ शकता। आता अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ती देवघरामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावायचे आहे। महाराजांना कधीही हळद कुंकू अर्पण करू नये। अष्टगंध, अक्षता आणि सुगंधी फुले आपल्याला महाराजांना अर्पण करायचे आहेत। हिना अत्तर असेल तर तेही लावावे आणि त्यानंतर आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे। नैवेद्याला गोड म्हणून तुम्ही दूध साखर, खडीसाखर अर्पण करू शकता आणि नंतर आपल्याला महाराजांची आरतीही करायची आहे। तुमच्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी जे काही शाकाहारी जेवण बनते त्याचा रोजच्या रोज आपल्याला नैवेद्य महाराजांना अर्पण करायचा आहे। तिने आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। जर तुम्हाला रोजच्या रोज अभिषेक करणे जमत असेल तर खूपच छान। जर रोज जमत नसेल तर कमीत कमी गुरुवारी किंवा 15 दिवसातून एकदा तरी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा झालाच पाहिजे। महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थस्वरूप पाणी आहे ते आपण पिल्याने आपल्याला निरोगी आरोग्य लाभते, मानसिक शांती मिळते आणि घरामधील भांडणे वगैरे सुद्धा त्यामुळे कमी होतात आणि घरामधली सकारात्मकता वाढीस लागते आणि महाराजांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपली बुद्धीही योग्य दिशेने चालते।
जर तुम्हाला तुमची एखादी मनोकामना पूर्ण करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा महाराजांची ही अभिषेक सेवा करू शकता. कोणतेही पारायण सुरू करण्याआधी किंवा कोणत्याही स्तोत्रमंत्रांचे अनुष्ठान सुरू करण्यापूर्वीसुद्धा तुम्ही महाराजांचा अभिषेक करू शकता. शिवाय गुढीपाडवा, संक्रांती, दसरा, दिवाळी यांसारखे मोठे मोठे सण आणि काही विशेष दिवस असतात, जसे की महाराजांचा प्रकट दिन आहे किंवा पुण्यतिथी आहे किंवा दत्तजयंती सप्ताह असेल किंवा पौर्णिमा, गुरुवारी, तर या वेळेलासुद्धा महाराजांचा असा विशेष अभिषेक आपण केला पाहिजे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.